मित्रांनो नमस्कार. सावंत डेअरी फार्मिंग शिरोळ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये आपण जनावरांच्या दूध वाढीसाठी आणि कॅल्शियमसाठी चुन्याची निवळी हा एक प्रयोग केला होता मित्रांनो. तर त्याच्यावरती कमेंट येत होते की चुन्याची निवळी बनवायची कशी, त्याचे फायदे काय, त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का, परत त्याच्यामध्ये असे त्याचं घालण्याचं प्रमाण काय, ते किती दिवसापर्यंत वापरायचे, याचे 2 व्हिडिओ टाकले होते. तरी सुद्धा काही जणांचे कमेंट्स येतात की पुन्हा कोणता वापरायचा, ते जनावरांसाठी घालण्याचं प्रमाण काय, यासाठी आपण हा व्हिडिओ खास करून पुन्हा बनवला आहे. तर मित्रांनो यासाठी काय करायचं आहे, जर तुमच्याकडे मातीचं माडग नसेल, जर तुम्ही नवीन आणलं असेल तर त्या मातीच्या नवीन माडग्यामध्ये 1 दिवस पाणी भरून ठेवायचं. ते पाणी पुन्हा ओतून टाकायचं आणि दुसऱ्या दिवशी त्या माडग्यामध्ये एक 10 लिटर पाणी, 10 लिटर पाण्यामध्ये खडी चुना 1 किलो वापरायचा. आता चुना कुठून घ्यायचा, तर तुमच्या इथे मार्केटमध्ये हार्डवेअरच्या दुकानामध्ये जो खडी चुना मिळतो तो आपण वापरू शकतो. तो जर अवेलेबल होत नसेल तर खायचा चुना असतो पावडर, तो सुद्धा आपण वापरू शकतो. तर हे दोन्हींचं मिश्रण करून कशाच्या तर साह्याने ते ढवळून 1 दिवस तसंच ठेवायचं. दुसऱ्या दिवशी जो वरती खाली चुना राहतो आणि वरती जो पाण्याचा तरंग येतो त्याला चुन्याची निवळी असे म्हणतात. त्यामध्ये 100% कॅल्शियमची मात्रा असते मित्रांनो. तर हे आपल्या गायीसाठी, म्हशीसाठी, लहान वासरांसाठी तसेच गाभण जनावरांसाठी सुद्धा आपण वापरू शकतो. आता हे वापरण्याचे प्रमाण काय, तर हे वापरण्याचे प्रमाण पण आपण चहा प्यायचा कप असतो त्या कपाने 1 टाइम एका म्हशीला किंवा गायीला आपण वापरू शकतो. 2 टायमाला 2 कप. अशा प्रकारे तुम्ही आज ज्यातलं जेवढं काढणार आहात, म्हणजे आज जर 10 म्हशीसाठी तर तुम्ही 10 कप काढले, तर पुन्हा त्यामध्ये ते 10 कप पाणी टाकायचं. ते ढवळून तसंच त्या पद्धतीने तसंच ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ते वापरायचं सुद्धा आपल्याला उपयुक्त होऊ शकतं. अशा प्रकारे ही चुन्याची निवळी तयार होते मित्रांनो. आता ह्यातला चुना कधी बदलायचा हा एक प्रश्न होता. तर त्यासाठी काय करायचं आहे, ही चुन्याची निवळी आपण आपल्या 10 म्हशीसाठी केली आहे. आता 1 किलो चुना 10 लिटर पाण्यामध्ये 1 किलो चुना टाकलाय, तर आपण 1 महिना ते सव्वा महिना आपण आरामशीरपणे पद्धतशीरपणे आपण वापरू शकतो. त्यानंतर पुन्हा तो पाणी बदलून, तो चुना बदलून पुन्हा चुन्याची निवळी तयार करायची. अशा प्रकारे ह्या चुन्याची निवळीचा आपण प्रयोग केला मित्रांनो. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर का व्हिडिओला अजून फॉलो केलं नसेल तर व्हिडिओला शेअर करा. आणि जर का अजून आपल्या पेजला फॉलो केलं नसेल तर आपल्या पेजला फॉलो करा मित्र, अजिबात विसरू नका मित्रांनो. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.